पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पण देवाचे वचन काय ऐकतो? देवाचे वचन ऐकता ऐकता आपले विश्वास वाढतो. देवाचे वचन रोज रोज ऐकताना येशूचा चेहरा सारखा चेहरा, येशूचा हृदया सारखा हृदय वाचनानुसार येशू आपल्यामध्ये घडवणार. प्रेज द लॉर्ड. आता आपण इब्रियरास लिहिलेल्या पत्राकडे पाहत येऊ. हालेलुया. आपण ऐकलेले वचन 10व्या वचनापासूनचे वचन होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आपण 12वा आणि 13वा वचन आता आपण ऐकूया. 12वा वचन आता आपण ऐकूया. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. हालेलुया. 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 येशूने आपल्या पापांचा प्रायश्चित्त करण्यासाठी जेरुसलेमच्या बाहेर गोल्गोथा म्हणून एक ठिकाण आहे. हालेलुया. त्या ठिकाणी जेरुसलेमच्या बाहेर हालेलुया त्याला मुसावर टांगून प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा जीवन जगाने आपल्यासाठी दिले. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूने दुःख सहन केला. हालेलुया. म्हणून जेव्हा येशूने सांगितलं हे माझा नवीन कराराचं रक्त आहे, हालेलुया, हे रक्त वाईट रक्त म्हणून बदललेले रक्त नाहीये, आपल्या सर्वांच्यावर असलेल्या प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीमध्ये या प्रेम येशूने प्रकट केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप फुलटनशी यांनी बोलले पूर्ण बायबलमध्ये येशूच्या जे काही दुःख सहनाच्या गोष्टी लिहिलेल्या आहे, येशूच्या जीवन कथा आणि येशूच्या शरीरातील सर्व जखम हे माझा जीवन कथा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी खोटे बोललेला आहे म्हणून येशूचा ओठ आणि जीभ तुकडा झालेला आहे. मी राग धरलेला आहे म्हणून, मी क्षमा करायला कमी पडत आहे म्हणून, मी माझ्या डोक्यामध्ये नको तो विचार आणून ठेवत आहे म्हणून येशूच्या मस्तकावर काट्याचा मुकुट गेलेला आहे. हालेलुया. तसा प्रकारे माझे हात, माझे पाय, माझे हृदय, माझा मन, आत्मा, सगळ्या गोष्टी थोडी वेळ येशूच्या जखमलेल्या शरीराकडे बघत बसल्या तर आपल्याला कळणार. हालेलुया. हे प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आता आपण 13वे वचन दोन्ही हात वर करत भरपूर आपुलकीने प्रेमाने आपण बोलूया. तर आता आपण त्याचा अपमान सोशीत तळाबाहेर त्याच्याकडे जाऊया. हालेलुया. हालेलुया.
मध्ये आपल्याला भागीदार करायचं आहे. आपल्यावर अपमान येणार. तुम्ही चांगल्या मार्गाने चालताना तुम्ही कधी बोललेले नाही ती गोष्टी तुम्ही बोललं म्हणून कोणतरी तुमच्यावर आरोप लावून बोलला. तुम्ही एकदा सुद्धा मनामध्ये एक विचार आणला नाही तेवढ्या गोष्टी सुद्धा तुमच्यावर लोक आरोप लावणार. हालेलुया. थोडक्यात बोललं तर येशूला जसे क्रूसावर टांगले तसा प्रकारच्या स्थितीपर्यंत निरनिराळ्या प्रकारे तुम्हाला जग घेऊन जाणार, तुम्हाला तिकडे अडकून ठेवणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एका काळामध्ये तुमच्याकडे प्रेमाने बघत होते अशा लोक अचानक तुमचं तोंड बघताना इकडे तिकडे बघता आहे तुम्हाला दिसणार. हालेलुया. काय झालं म्हणून विचारायला वाटणार तरी कशाला विचारायचं म्हणून एखाद्या वेळी तुम्ही ते घेणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक भयानक त्रासाचा वेळ आहे. एका मागे एक असा प्रकारे खराबपणामध्ये जीवन जगायला प्रयत्न करणाऱ्यांच्या वाटेत येणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. तेव्हा काय करावं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या समोर एकच नमुना आहे. येशूने केलं ते आपण करावं. येशूने काय काय केलं? येशूवर आरोप लावलं, येशूची निंदा केली. हालेलुया. येशूला चालले. येशू काय करत होते? हालेलुया. लूका शुभवर्तमान 23वा अध्यायातील 34वा वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्रूसावर मरतारे श्वास भेटत नाही, एक शब्द उच्चारायला जमत नाही, अशा प्रकारच्या वेळेत सुद्धा येशूच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहे लूक 23:34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. बघा, श्वास भेटत नाही. क्रूसावर जे टांगलेला आहे त्या व्यक्तीला श्वास भेटत नाही. हालेलुया. ज्यांना श्वास भेटत नाही त्यांना बोलता येत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. अशा भयानक वातावरणामध्ये येशूच्या मुखातून निघालेले शब्द आहे, बाबा हे काय करतात, हे काय बोलतात, हे काय विचार करतात हे त्यांना समजत नाही. त्यांना समजत नाही म्हणजे अर्थ काय आहे? हे शैतानाच्या हातामध्ये आहे ते लोक. हे पवित्र आत्म्याचं ऐकायच्या तयारीमध्ये नाहीये. पवित्र आत्म्यासाठी त्यांच्या हृदयाचा दार बंद आहे, क्लोज्ड आहे. माझ्या प्रिय बहिणींनो, येशूने केलेली प्रार्थना आपण हृदयामध्ये ठेवायची. मी माझी साक्ष देत आहे. मला वर्ष झाले नाकाचा खूप प्रॉब्लेम होता. नाक एकदम रक्ताने 3 वर्ष जसं जसं येईल तसं तसं व्हायचं माझं रक्त नाकातून, खूप व्हायचं. किती औषध केलं पण काय होत नाही. म्हणून इथे येण्याच्या अगोदर मी 8-10 दिवस झाले म्हणून माझ्या नाकामधून तो एकदमचा आधार निघून गेला. मी फादर बहिणींना आणि त्यांचे टीमना आणि मायाला धन्यवाद देते, कारण माझ्या आजाराला स्पर्श केला म्हणून. प्रभू तुम्हा बरोबर
एका साईडला वर त्रास झालेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ज्याला त्रास झालेले जे लोक आहेत असा प्रकारचे लोक जरा बाहेर पडून चालून वगैरे बघा. हालेलुया. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळापणाचा अनुभव येत आहे का म्हणून, शक्ती वाढलेला आहे का म्हणून बघा. हालेलुया. तुमच्यामध्ये असे कोण कोण होते ज्यांना संडास घट्ट होत आहे. हालेलुया. पोट साफ होत नाही. पवित्र आत्मा अशा काही लोकांच्या सिस्टम मध्ये जे त्रास होतात ते आता बदलून दिलेलं आहे. तुम्ही आता वाचन ऐकत होता इतक्यात तुमच्यामध्ये काही लोकांच्या हाडांच्या संबंधामध्ये जे तक्रार होते, वाचन ऐकता ऐकता काही लोकांच्या हाडाचा दुखण्यावर देवाने बरे केलेलं आहे. हाडाचा त्रास होता असे कोणाला तरी ते हाड जे पहिले दुखत होते आता दुखत नाही असे अनुभव असेल तर हात वर करा. 1 2 3 4 5. हालेलुया. 6 7. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू. तुम्ही वाचन ऐकत असताना देवाने ही गोष्ट केलं. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोकं सुजल्यासारखा होत होते, डोळ्यावर आत्ता पडलं तर आत्ता झोपतो असा प्रकारचा एकदम थकवा त्रासातून जाणारे कोणते होते. हालेलुया. या सर्व परिस्थितीमध्ये देवाने आता बदल घडवलेला आहे. हृदयाचा हार्टच्या संबंधामध्ये 3 ठिकाणी ब्लॉक आहे असे कोणाला तरी हार्टच्या जे ब्लॉक आहे ते येशूने आता दूर करून हृदयाचा ब्लॉक दूर करून त्यांना आशीर्वाद केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.